आयटी पार्क हिंजवडी, मान आणि मारुंजी येथील पायाभूत समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांनी एक बैठक बोलावली आहे अशी मला माहिती मिळत आहे। त्याविषयी मी त्यांची आभारी आहे। मात्र आयटी पार्क आणि त्याभोवती असलेल्या गावाच्या पायाभूत समस्या सोडवण्यासाठी एक कॉम्पिटंट अथॉरिटी नेमण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। आयटी पार्कचा परिसर हा महापालिकेत यावा की नाही याविषयी जो आपण लोकहिताचा निर्णय या भागातले लोकप्रतिनिधी घेतील त्या मताशी मी सहमत आहे। आम्ही या भागातील संबंधित यंत्रणांना 26 जुलै पर्यंतची मुदत दिली आहे। या 3 आठवड्यात या भागातील संबंधित शासकीय यंत्रणांनी पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावावे अशी आमची मागणी आहे। आमचे पायाभूत 3 आठवड्याच्या आत मार्गी लागले तर आम्ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू, अन्यथा पुढची भूमिका आम्ही ठरवू असा इशारा देखील सुप्रिया सुळे यांनी दिला। मला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही। माननीय मुख्यमंत्री महिन्याला येतात, आठवड्याला येतात आता पुण्याला, त्यांना विचारा आपण। माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, मी स्वतः त्यांना वेळ मागितलेली आहे, कारण का PMRDA हे त्यांच्या माझं आज सकाळी उदय म्हणजे मागच्या आठवड्यातही झालं, आजही झालं। माननीय उदय सामंतांनी त्यांची सगळी टीम इथे पाठवली होती, मी त्यांचे जाहीर आभार मानते। आणि पुढच्या आठवड्यात 8 तारखेला उदय सामंतांची वेळ आम्ही घेतली, इथले सगळे विषय घेऊन आम्ही इंडस्ट्री मिनिस्टरकडे जाणार आहोत। नाही, पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री, इंडस्ट्री मिनिस्टर आणि सगळ्या कॉम्पिटंट अथॉरिटीज, PMRDA, कलेक्टर, नॅशनल हायवे आणि कोण राहिलं, MIDC, सगळ्यांना कॉन्टॅक्ट झाल्यात, मीटिंग झाल्यात, पत्रव्यवहार झाले, सगळं झाले।